आणि आता राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले। महेंद्र थोरवे आणि दादा भुसेंमध्ये धक्काबुक्की। एकाच गँगमध्ये असलेले दोघे जण एकमेकांसमोर येऊन भिडले। काही दिवसांनी आता बंदुकाही येतील। महेंद्र थोरवे दादा भुसेंमधील राड्यावर अंबादास दानवेंची टीका। तर धक्काबुक्की झाली नाही, दोघेही एकमेकांशी बोलले होते। मुख्यमंत्री शिंदे बैठक घेऊन दोघांना समज देतील, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। शंभूराज देसाई समजावून सांगत होते की काही झालंच नाही, पण फायटिंग झाली हे निश्चित आहे। आपली अशी संस्कृती नाही। कॉलर पकडून बाचाबाची धक्काबुक्की चुकीची। महेंद्र थोरवे दादा भुसेंच्या वादावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। महेंद्र थोरवे आणि माझ्यात कोणताही वाद झालेला नाही। विरोधकांना सीसीटीव्ही दाखवा, माझी काहीच हरकत नाही, दादा भुसेंची प्रतिक्रिया। तर महेंद्र थोरवेंची नार्को टेस्ट करा, आव्हाडांची मागणी। तर माध्यमांसमोर येऊन महेंद्र थोरवेंनीच सर्व माहिती दिली, विजय वडेट्टीवार यांची माहिती। कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नये, पवारांकडून राजशिष्टाचार विभागाला पूर्वीच सूचना। पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल, पुणे जिल्हा प्रशासनाकडून खुलासा। हा आदरातिथ्याचा भाग आहे, राजकारणाचा नाही। निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून रुसणारे शरद पवार नाहीत। पवारांच्या निमंत्रणावरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बारामतीत कार्यक्रम असून पवारांना निमंत्रण नाही हे हास्यास्पद। अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नाही। नमो महारोजगार मेळाव्यावरून राऊतांची सरकारवर टीका।